मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली आहे आणि ही कोंबडी आता त्या पिल्लांना घेऊन बसेल. पिल्ले इकडे आणि त्यांचा खाद्य टाकायचं टाइम झालेला आहे संध्याकाळी. आणि आम्ही आता कोबी टाकणार आहे. याचा चुरा केलेला आहे मिक्सरमध्ये. आता आम्ही टाकतो. हे पहा, हे ते खातील. तिची मम्मी त्याची ती कोंबडी राहते, ती तुकडे तुकडे करून दिले का खात आहे. आम्ही यांना असेच फ्रूट देतो, कधी ॲपल देतो, कधी असंच आम्ही बाहेरून जे आणतो ना ते खराब जे सडलेलं ते देतो. आम्ही वेस्ट खाणं देतो, ते खाऊन घेतात. तुम्ही बघू शकता की हे किती मस्त खात आहे. सर्व पिल्ले मिळून कोंबडी त्यांना खाऊ घालत आहे. आणि हे बघा, ही कोंबडी कशी तोडून करते ते बघा, तुम्ही बघू शकता. हे 2 व्हाईट पिल्ले पण निघलेले आहे, तेव्हा आपण दाखवले होते. तुम्ही बघू शकता की याच्यात एक छोट अंड्यावाला बी पिल्लू आहे. हे कमजोर पिल्लू आहे हे छोट्या अंड्यातलं. ते छोट्या अंड्यातलं जे पिल्लू राहतं ते म्हणून ते कधी पण मरू शकतं. त्यांच्या म्हणून छोटं अंडं ठेवायचं नाही. आम्ही मोठेच अंडे ठेवतो निवडून. आणि जे मोठे अंडे पहिले जे कोंबडी अंडे देते ते फ्रीजमध्ये नाही ठेवत, आम्ही एका मटक्यामध्ये ठेवतो. जर ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि ते कोंबडीच्या खाली दिलं तर ते खराब निघतं अंडं. त्याच्यामध्ये गॅस तयार होते आणि खराब. म्हणून आम्ही फ्रीजमध्ये जे पिल्लांना बसवायचं राहतं ते आम्ही मटक्यामध्ये ठेवतो, फ्रीजमध्ये नाही ठेवतो. आणि जे विकायचे राहतात, जे खायचे राहतात ते आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो. आणि आता हे खात आहे कोबीचा चुरा. आता ही कोंबडी खाईल. पाणी बिनी पिईल. इकडे गुळाचं पाणी पण ठेवलेलं आहे. आता नवीन पाणी भरणारी खाल्ल्यावर. आणि खाल्ल्या गेल्यावर ती तिकडे आम्ही इकडे या खोट्यामध्ये उंदीर राहतात. इकडे कधी त्या कॅरेटच्या खाली, कधी याच्या खाली उंदीर राहतात. आणि पिंजराच्या खाली मी तुम्हाला दाखवतो. अजून इकडे सुद्धा त्या कोपऱ्यातून जायचं बघ, तिकडे खड्डे. आम्ही कालच बुंजलो आणि ते लहान लहान उंदीरींनी खड्डे केलं. तिकडे मागे पण आहे, पण आता कॅमेरामध्ये दिसणार नाही. तिकडून इकडे रात्री मी जेव्हा येतो तेव्हा ना इकडे ते राहतात, उंदीर फिरतात. आणि म्हणून ते पिल्ले जे घाबरून जातात. आणि काय काय आता वरती बसले. मग हा जो मधला असा 2 कप्प्यांचा पिंजरा आहे, वरती तर कोंबडी आहे. त्या ते कॅरेटमध्ये म्हणून ठेवता येत नाही. इकडे आम्ही मध्यभागी इकडे डालकी ठेवतो. ही जी डालकी आहे ना, ही वाली आम्ही डालकी ठेवतो. आणि त्याच्या खाली कोणतो ते उंदीर इकडे तिकडे फिरता म्हणून ती कोंबडी उठून कोका मारायला लागते आणि पिल्लांवर पाय ठेवते, ती घाबरून जाते. म्हणून आम्ही त्यांना ही पिंजऱ्यामध्येच कोणतो, पण ते पिंजऱ्यामध्ये ही डालकी राहते ही. आणि आता त्यांचं झालेला आहे टाईम. आता आम्ही कोणतोय हे बघ, आम्ही छोटंसं एक कुलूप पण आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथं आजूबाजू पूर्ण गोंट लावलेलं आहे. कारण की जे बाहेरच्या कोंबड्या आहे त्या दिसायला नको. आणि ते बाहेरचे जे कोंबड्या जे दिसतात तर ती कोंबडी त्या पिलांच्या अंगावर पाय बसवू शकते. म्हणून आम्ही आजूबाजू पूर्णपणे गोंट लावलेलं आहे. आणि त्या पिल्लांना गरमी मिळावी म्हणून बघू शकता तुम्ही असे बटाट्यांचे, मिरचीचे हे गोंट लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता आजूबाजू वर अजून ओढणी वगैरे ते ठेवलेले. आणि आता त्यांच्या शेडमध्ये शेडच्या आजूबाजू बघू शकता गोंटे लावलेले आहेत तसेच. कारण की त्यांना थंडी नको वाजायला. कारण की पूर्ण आणि अजून एक कोंबडी कुडूक झालेली. अजून एक कोंबडी आहे ती कुडूक झाली. कालच कुडूक झाली ती. आणि आता आम्ही तिच्या खाली अंडे ठेवू 5 दिवसात. आता आम्ही अंडे तो गोळा करतोय. मटक्यामध्ये ठेवलेले आहेत आम्ही. हे पाहिजे कोंबडी. आता आम्ही हिला 5 दिवसानंतर बसवू. हे पाहिजे आमच्याकडे मटकं आहे आणि याच्यात आम्ही अंडे ठेवतो. आता तर याच्यात काय आम्ही अंडे गोळा केले नाही आहेत. अजून आम्ही फ्रीजमध्ये पण अंडे ठेवलेले. याच्यामध्ये हे पाहिजे अंडे आहेत, ते खायचे आहेत. आणि याच्यात आम्ही अंडे गोळा करतो. तसं अजून एक माठ इकडे पण ठेवलेले आहे आम्ही इकडे. आणि भरण्या आहेत. आम्ही अंडे विकायसाठी भरण्या पण ठेवतो. दुसऱ्यांना आम्ही अंडे देतो, भरण्यांमध्ये देतो. आणि याच्यात आम्ही ते याचे अंडे ठेवतो कोंबडीला बसवण्यासाठी. आणि एवढे भरण्या